हॅलो एव्हरीवन. तर आज आपण या व्हिडिओमध्ये रोमन न्यूमरल्स याच्यावरती काही एक्झाम्पल्स रिलेटेड आहेत ते बघूयात. ओके. इन प्रिव्हियस व्हिडिओ आपण काय बघितलेलं आहे, रोमन न्यूमरल्स म्हणजे काय आणि रोमन न्यूमरल्स हे काय आहेत तर अल्फाबेट्स यूज करतो आपण नंबरसाठी. ही बेसिक जे कन्सेप्ट आहेत त्या आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. जर कोणी बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्यात तुम्ही बघू शकता. ओके. मग आता काही एक्झाम्पल्स आहेत की जे आपण रोमन न्यूमरल्सवरती डिपेंडंट आहेत, ते तुम्ही सॉल्व केले तर बाकीचे ऑल अदर एक्झाम्पल कोणताही येऊ दे, यू कॅन सॉल्व फ्रॉम दिस. ओके. तर बिफोर स्टार्टिंग टू सॉल्व एनी एक्झाम्पल्स रिलेटेड विथ रोमन न्यूमरल्स यू मस्ट नो द विच लेटर्स वी यूज फॉर द नंबर्स. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करत असताना रफली तुम्ही साईडला लिहून घ्यायचं. 1साठी काय असतो आपल्याकडं, आय असतो लेटर. व्ही हा कशासाठी असतो, 5 नंबरसाठी असतो. एक्स कशासाठी असतो, 10साठी असतो. त्यानंतर एल कशासाठी असतो, 50साठी असतो. देन सी हा नंबर कशासाठी आहे, लेटर 100 नंबरसाठी आहे. त्यानंतर डी लेटर 500साठी आहे आणि एम कशासाठी आहे, 1000. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लक्षात कसं ठेवणार. आय आणि हा व्ही 1 डिजिट नंबर आहे, 1 आणि 5 आहे. एक्स एल दोन्ही 2 डिजिट नंबर आहे, 10 आणि 50. त्यानंतर सी जो आणि डी जे आहे 100 आणि 500 आहे आणि एम 4 डिजिट नंबर आहे. ओके. आणि आय व्ही एक्स एल सी डी एम. यू हॅव टू रिमेंबर लाईक दिस. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता क्वेश्चन 1 काय दिलं आहे बघा, हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. याचा आन्सर तर याच्यावरूनच तुम्हाला कळालं. हाऊ टू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. सी कोणत्या नंबरला 500ला कोणतं रोमन न्यूमरल यूज केलेलं आहे इथं, डी. मग झालं, इथं आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळून गेलं, जी. म्हणजे कधी पण सॉल्व करताना पहिला हे बेसिक लिहून घ्या. ऑल एक्झाम्पल्स आर इझी फॉर यू ना. ओके. म्हणजे तुम्ही इझिली याच्यावरून सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. चला नाव नेक्स्ट. काल मी सांगितलं होतं जर एक्सच्या डाव्या बाजूला जर आय असेल तर आपण काय करतो, नेहमी सबट्रॅक्शन करायची दिलेल्या एक्समधून आयची. म्हणजेच काय, आता आय म्हणजे काय आपल्याकडं 1 आहे, एक्स म्हणजे काय असतो 10 असतो. मग 10 - 1 आय एक्स म्हणजे काय येणार आहे आपल्याकडं 9 येणार आहे. साईन कोणतं आहे नेक्स्ट, प्लस. स्टेप वाईज जावा, काही अवघड नाही. नेक्स्ट काय आहे व्ही. आता आय कुणीकडे उजव्या बाजूला आहे, राईट साईडला आहे, म्हणजे वी हॅव टू ॲड. आपण नेहमी पुढं जायचं म्हणजे काय करतो, ॲड करतो, प्रोग्रेस आहे म्हणतो. आणि पाठीमागं राहिलं की सबट्रॅक्ट करायचं, मायनस करायचं. ओके. म्हणजे व्ही म्हणजे काय आपला 5 आहे आणि पुढं आय दिला आहे म्हणजे 5 + 1 काय असेल आपला व्ही आय म्हणजे 6 असेल. मल्टिप्लिकेशन साईन आहे असं लिहून घ्या. आय जर डबल वेळा आलं असेल तर वी हॅव टू ॲड 1 2 टाईम. 1 + 1 काय असेल आपल्याला 2 असेल. ओके. नेक्स्ट स्टेप काय येईल आपलं, हे आहे रूल आहे आपला बदमास. म्हणजे काय म्हणतो आपण, नेहमी पहिला ब्रॅकेट सॉल्व करायचं, त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके. मग त्याच्यानुसार आपण इथं ब्रॅकेट नाही बट वी कॅन सॉल्व फर्स्ट मल्टिप्लिकेशन करा. डिव्हिजन पण नाही, 9 आहे असं आय विल राईट हिअर ॲज इट इज, प्लस 6 2 काय असतो 6 दुने 12. सो दॅट 9 + 12 काय आ गया आंसर हमारा 12. सो दॅट 9 + 12 काय येईल तुमचं सांगा, 12 + 9 यू कॅन इझिली डू, दॅट मीन्स 21. सो दॅट आन्सर आलं 21. बट हे आलं इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये. वी हॅव टू कन्वर्ट दिस इन रोमन न्यूमरल्स. मग आता 20 म्हणजे काय येणार आहे, एक्स म्हणजे 10 + 10 20 आणि पुढं काय आपला 1 म्हणजे काय आय. म्हणजे आन्सर काय आलं आपलं इथं सांगा, एक्स आय. जर तुम्ही बुकमध्ये बघितलं स्कॉलरशिपच्या तर तिथं ऑप्शन दिलेले आहेत. मी इथं ऑप्शन नाहीत लिहिलेले, बट विथ कॉन्फिडन्स इफ यू सॉल्व ऑल करेक्ट आन्सर विल गेट. ओके. म्हणजे आता आन्सर आपल्याला काय मिळालं, एक्स आय. म्हणजे एक्स म्हणजे 10 + 10 20 अँड 1 20 + 1 म्हणजे 21. सो दॅट आन्सर आपल्याला हे मिळालं. ओके. तुम्हाला फक्त स्टेप फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आता बघा एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. एक्स म्हणजे काय आपला 10 + आय म्हणजे 1 11 + 1 12 म्हणजे इथं ह्याची व्हॅल्यू काय आली 12 आहे. ओके. लक्षात ठेवायची गरज आहे का, फक्त अंडरस्टँडिंग बेसिक करून घ्या. ऑल क्वेश्चन्स आर इझी हिअर. ओके. नेक्स्ट प्लस परत एक्स आहे, एक्स म्हणजे काय आपला 10 आहे. आय म्हणजे 1 + 1 म्हणजेच एक्स 10 + 2 12 याची पण व्हॅल्यू आली 12. त्यानंतर आता
व्हीच्या डाव्या बाजूला आय आहे, पाठीमागं आहे म्हणजे मायनस करायचं, म्हणजे 5 - 1 काय येणार आहे तुम्हाला 4 येईल. आय व्हीची व्हॅल्यू 4 आली. आता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट सगळं ॲडिशन करायची का नाही, 12 ॲज इट इज लिहून घ्या. पहिलं आपल्याला काय करायचं, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. डिव्हिजन करायची, मग कुठे डिव्हिजन इथं 4च्या टेबलमध्ये 12 किती नंबरला आहे, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, म्हणजे 12 प्लस इथं ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 3 आली. ओके, देन 12 + 3 म्हणजे काय असणार आहे 15. ओके, 15. आता 15 म्हणजेच काय असतो सांगा, 10 आणि व्ही. 10 + 5 म्हणजेच काय आला एक्स व्ही, म्हणजे आन्सर इथं तुम्हाला काय भेटलं एक्स आणि व्ही. ओके, कशाचा आन्सर, 3rd नंबर क्वेश्चनचं. आय होप यू ऑल आर गेटिंग दिस. नेक्स्ट, सिम्प्लिफाय द फॉलोइंग. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे ते सिम्प्लिफाय करायचं, काही नाही, जस्ट यू हॅव टू पुट धिस व्हॅल्यू. चला व्हॅल्यू सांगा मला. एम मीन्स काय 1000. ओके, 1 2 3 डिवाइडेड बाय आहे, डिवाइडेड बाय ॲज इट इज राइट डाउन. एल मीन्स क्या होता है, यहाँ पे सी हियर 50, सो दॅट राइट डाउन 50 इंटू. आता डीची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं 500 मायनस सी काय आहे 100 डिवाइडेड बाय एक्स 10. आता इथं कोणतंही साईन नाही, म्हणजेच काय असतो इथं मल्टिप्लिकेशन, म्हणजे मल्टिप्लाइड बाय एल म्हणजे काय 50. चला बेसिक कन्सेप्ट सॉल्व करून घेऊया. 1000 डिवाइडेड बाय 500 इंटू 500 मायनस 100 किती येणार आहे तुमचं 400 डिवाइडेड बाय हा 5 1 5, एक आणि 2 0 द्या 500 झाला. ओके, सिम्पली यू कॅन सॉल्व हियर. हा 0 गेला, हा 0 गेला, येस और नो. हां, आणि 5 1 5, 5 2 10, हा 0 राहिलेला मी इथंच लिहिला ॲज इट इज. नेक्स्ट, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 घालवा, हा 0 गेला. ओके, आता इथं कसं आहे बघा, इथं प्लस मायनस साईन आहे का, मल्टिप्लिकेशनच आहे, म्हणजे 20 × 4 डिवाइडेड बाय 5 राहिला, म्हणजे हाच मी कसं लिहू शकतो 5 1 5, 5 4 20. दॅट मीन्स इथं तुम्हाला आन्सर काय आलं 16. ओके, बट आपल्याला कशामध्ये आन्सर लिहायचं आहे, रोमन न्यूमरल्स. 16 म्हणजे काय येणार एक्स प्लस, म्हणजे 10 + 6 आहे. आता 6 काय असतो, 6 म्हणजे काय 5च्या पुढं 1, म्हणजे 5 + 1 म्हणजे 6, एक्स व्ही आय, म्हणजे 10 + 5 + 1 म्हणजेच आन्सर काय आला आपल्या 16. ओके, किंवा आणखी तुम्ही कसं करू शकता, हे डायरेक्ट असं हे सॉल्व करून घ्या 400 सगळं आणि डिवाइड करा. सिम्पल स्टेप्स आहे, यू कॅन सॉल्व इझिली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी अवर्स आफ्टर एक्स आय विल द क्लॉक शो ॲट 4. ओके, आता तुम्हाला इमॅजिन करायचं किंवा ड्रॉ करायचं. मैथ्समध्ये रैंडमली यू डोंट हैव टू गिव आंसर, प्रैक्टिकली सॉल्व करके आपको आन्सर निकाला. ओके, इथं सेंटरला आपल्याला माहिती आहे 12 असतं. आता 12 म्हणजेच काय असणार आहे एक्स आणि डबल आहे, लक्षात आलं. आता 3 म्हणजे काय असतो 1 2 3, 3 वेळा आय घेतला की 3 असतो. आता 6 म्हणजे काय असतो सांगा, व्हीच्या पुढं एक आय घेतला म्हणजे 5 + 1 6 असतो. आता 9 म्हणजे काय 10च्या अगोदर, म्हणजे आय एक्स हा 9 झाला. बट क्वेश्चन काय दिला, हाऊ मेनी आवर्स आफ्टर एक्स आय. आता एक्स आय कुठं असणार आहे 12च्या आधी, म्हणजे 11, बरोबर आहे. क्लॉक शो ॲट 4, 4 म्हणजे कुठं 3 नंतर 4 असणार आहे, म्हणजे इथं माझा आय व्ही असेल. या दोघांच्यामध्ये काय काय असतो सांगा 1 आणि 2, म्हणजे इथं 12 1 2 3 आणि 4, आणि एक्स आय म्हणजे 11 आणि 4. याच्यामध्ये किती तास, हाऊ मेनी अवर्स देर आर, 1 काउंट करा, इथंपर्यंत 1, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथंपर्यंत 5, म्हणजे किती तास आहेत 5. आणि 5 म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला व्ही, येस और नो व्ही. म्हणजे तुम्हाला जर नंबर दिला असेल तर यू कॅन सिलेक्ट दिस ऑप्शन 5 नंबर. इफ रोमन न्यूमरल्स दिला असेल तर तुम्हाला कोणता ऑप्शन चूज करायचा आहे व्हीवाला. ओके, दोन्ही आपण नंबरमध्ये कन्वर्जन घेतो. चला इथंपर्यंत झालं. म्हणजे जर क्लॉकवरचं आलं एक्झाम्पल तर यू हॅव टू राईट 12 म्हणजे एक्स डबल आय, 3 म्हणजे डबल 3 आय डबल 3 टाइम्स आय यू हॅव टू राईट. 6 म्हणजे व्ही आय एक्स म्हणजे 9, येस नो. हां, हे तुम्हाला मराठीत माहीत असले की रोमन न्यूमरल्समध्ये तुम्ही इझिली लिहू शकता. मधले लिहा आणि मग कॅल्क्युलेट करा. चला नेक्स्ट 6 एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे कोणतं एक्स आय व्ही. आता एक्स म्हणजे काय असतो 10. आता व्हीच्या आय अलीकडे लागलेला आहे, म्हणजेच तो काय झाला
बोला काय असणार आहे तो 4 म्हणजेच काय येणार आहे इथं 14 येणार आहे. येस ना. त्यानंतर प्लस सी. सी म्हणजेच काय आला आपला सी म्हणजे कोणता येतो 100 आहे. सो दॅट राईट 100 मायनस डबल एक्स आय म्हणजे काय येणार आहे 10 + 10 20 20 + 1 21 प्लस व्ही डबल आय म्हणजे काय ना व्ही म्हणजे 5 5 + 1 + 1 म्हणजे 7 बरोबर आहे. तर सॉल्व करा. फर्स्ट आता इथं डिव्हिजन नाही मल्टिप्लिकेशन नाही. फर्स्ट वी विल डू ॲडिशन. ओके मग 14 + 100 काय येणार आहे 114 येईल. ओके इथं लिहून घेऊ 400 + 14 + 7 7 + 4 किती असतो 11 1 + 1 2 आणि म्हणजेच आन्सर इथं काय आलं ॲडिशन 121 मायनस 21. ओके या नंबरची या नंबरची या नंबरची जिथं जिथं प्लस आहे ना त्यांची ॲडिशन केली 100 + 14 + 7 म्हणजे आन्सर आला 121. मायनस साईन आहे -21 आहे असा ठेवला. नाऊ वी हॅव टू डू सबट्रॅक्शन. मग आता 121 - 21 0 0 1 म्हणजे आन्सर काय आलं आपलं 100. अँड व्हॉट इज मीन बाय 100 100 म्हणजेच काय आपलं सेमी सी. ओके 100 म्हणजेच काय सी आहे. जर तुम्हाला ऑप्शन्स न्यूमरल्स इंटरनॅशनलमध्ये दिले असतील तर यू कॅन सिलेक्ट दिस ऑप्शन. अदरवाईज रोमन न्यूमरल दिले असेल तर तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता. चालेल. चला नेक्स्ट m - d डिवायडेड बाय आहे इथं. ओके l. तर चला m मीन्स काय 1000 व्हॅल्यू पुट करायचं 1000 मायनस d म्हणजेच 500 आहे आणि डिवायडेड बाय l मीन्स काय 50. ओके आता हे तुम्हाला असं हॉरिझॉन्टली जमत नसेल तर हाऊ यू कॅन अरेंज 1000 मायनस 500 डिवायडेड बाय 50. हा 0 गेला हा 0 गेला. ओके 5 1 × 5 5 1 × 5 आणि 5 0 म्हणजेच 10. मग आता काय आलं इथं 1000 मायनस 10. चला इथं करून घ्या 1000 मायनस 10 0 - 0 0 0मधून 1 जातो का नाही तर 10 घेतला आपण 10 - 1 9 परत रिटर्न दिला इकडं 0 म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं 990. तुम्ही तुमची सबट्रॅक्शनची मेथड वापरू शकता अँड डू दिस सबट्रॅक्शन म्हणजे आन्सर काय आलं आपलं 990. ओके चला हेच तुम्ही कसं लिहू शकता सांगा मला 1990 कसं लिहू शकता 1000 म्हणजे काय आपला m आणि x लिहिला म्हणजे 1000 मायनस 10 केला लेफ्ट साईडला लिहिला आपण बरोबर आहे का. m म्हणजे काय असतो 1000 मायनस 10 केला तर आपल्याला काय मिळणार आहे 999 म्हणजे रोमन न्यूमरल म्हणजे काय आलं तुमचं XM. ओके चला नेक्स्ट 8 नंबर एग्जाम्पल. नाउ यू हैव टू टेल मी क्या होगा यहाँ पे बताओ x x x मीन्स 10 + 10 + 10 काय असेल 30 30 + ix मीन्स क्या होगा 30 + 9 ix मीन्स 10 - 1 9 होगा दैट मीन्स 39. ओके प्लस v on right side I given so that 1 2 3 दैट मीन्स v + 3 म्हणजेच 5 + 3 8 दैट मीन्स इसकी वैल्यू क्या है 8. देन 39 + 8 क्या होगा चलो 47. व्हॉट विल बी देयर 47. ओके आता 47 म्हणजेच कसं घेताय तुम्ही बघा you have to try to solve this. Okay next 1-2 examples more we will solve here. Simplify d upon m. आता d means what is their value d of d की 500 m means क्या होता है 1000. ओके m की वैल्यू अगेन क्या है 1000 l की वैल्यू क्या है 50. ओके यहाँ पे डिवाइड है यहाँ पे मल्टीप्लाइड ऊपर है दिस कैन बी कैंसल. नाउ 0 0 5 1 × 5 5 1 × 5 एंड 0 आंसर हमें क्या मिला सिंपल है 10 इज इक्वल टू 10 मीन्स इन रोमन न्यूमरल्स व्हाट इज देयर x. ओके चल नाउ नेक्स्ट फॉर एग्जाम्पल this also you can solve. That means if you multiply this 1500 what we will get 1 2 3 4 and 5 0 1 2 3 4
5 zeros ऑन दिस 5 आणि हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल 5 1 5 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 1 2 1 2 3 4 झिरो कॅन्सल होतील 5 1 5 5 0 0 म्हणजेच 10 आन्सर तुमचं येणार आहे. म्हणजे तुम्ही असं क्रॉस सॉल्व करू शकता तिथल्या तिथं. अदरवाईज तुम्ही तुमच्या सिम्पल रायटिंगमध्ये कन्वर्ट करून सॉल्व करू शकता. ओके. नाव नेक्स्ट व्हॉट इज देअर, राईट द रोमन न्यूमरल. हे जे दिलेले आहेत ते कशामध्ये लिहायचे आहेत, असेंडिंग ऑर्डर. ओके. नाव बिफोर दॅट तुम्हाला माहिती आहे काय एल म्हणजे काय असतो आपला, लिहून घ्या. एल मीन्स काय आहे 50. एल इज इक्वल टू 50, एक्स इज इक्वल टू 10, व्ही इज इक्वल टू 5, डी इज इक्वल टू 500, सी इज इक्वल टू क्या होता है 100 एंड एम इज इक्वल टू क्या है 1000. ओके. नाव डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय, तर फ्रॉम ग्रेटेस्ट नंबर टू द स्मॉलेस्ट नंबर. म्हणजे आपल्याला जे नंबर आहेत ते कुठून लिहायचे, ग्रेटेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे, म्हणजेच उतरता क्रम म्हणतो. आता याच्यामध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 1000 अँड 1000 म्हणजेच काय रोमन न्यूमरल्समध्ये एम झाला. ओके. आता हा 1000 गेला, त्याच्यानंतर कोण आहे मोठा आपल्याकडं राहिलेला 500. सो दॅट एम नंतर कोणता येणार आहे, डी येणार आहे. त्यानंतर कोणता असेल मोठा 100. 100 म्हणजेच काय रोमनमध्ये सी. नेक्स्ट काय 50. 50 म्हणजेच काय आपला एल. सो दॅट आय विल राईट एल हिअर. नेक्स्ट कोण आहे मोठा राहिलेल्यामध्ये 10. 10 म्हणजेच काय एक्स. आणि नेक्स्ट कोण आहे 5 म्हणजे सगळ्यात शेवटी व्ही. म्हणजे जर तुम्ही सॉल्व करत असताना, मी इथं ऑप्शन नाहीत लिहिलेले, बट असं स्टेप वाईज जर तुम्ही सॉल्व केलं तर इझिली तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल सॉल्व करू शकता. अँड डेफिनेटली तुम्ही जे आन्सर काढलेलं आहे ते ऑप्शनमध्ये असणार आहे. ओके. आय होप यू ऑल हॅव गॉट धीस थिंग्स अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला काही कन्सेप्ट समजत नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता. मी त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला देईन. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.